शिशुसंगोपन संस्थेची सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर। इयत्ता पहिली, विषय मराठी। माझे कुटुंब। नमस्कार। आज आपण इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 8 वरील माझे कुटुंब हा धडा पाहणार आहोत। पहा, चित्रामध्ये चित्र पाहायचं आहे। पहा मुलांनो, आपल्या घरामध्ये आपले आई, बाबा, भाऊ, बहीण, आजी, आजोबा असतात आणि या सर्वांना मिळून आपण कुटुंब म्हणतो, तेच आपलं कुटुंब असतं। तर असंच एक कुटुंब या ठिकाणी दाखवलेलं आहे। चित्र पाहायचं आहे। पहा, चित्रामध्ये ती एक छोटी मुलगी आपल्या आईला काय म्हणत असेल। पहा, ती आई त्या ठिकाणी कॉम्प्युटरवर काम करत आहे आणि ती छोटी मुलगी आईला काय म्हणत असेल, अगं आई, आता माझा अभ्यास पूर्ण झाला आहे, मी बाबांकडे बागेत जाते। आता मला सांगा, चित्रात कोण बोलत आहे? मुलगी। मुलगी कोणाला सांगते आहे? आईला। मुलीने काय पूर्ण केले? अभ्यास। मुलगी कोणाकडे जात आहे? बाबांकडे। बाबा कुठे आहेत? बागेत। बागेत। अशा प्रकारे चित्र समजून घ्यायचं आहे। पहा दुसरं चित्र। या ठिकाणी त्या मुलीचे बाबा बागेमध्ये त्या बागेतील झाडांना पाणी घालत आहेत। मुलगी बाबांकडे आलेली आहे आणि ती काय म्हणत असेल, पहा, बाबा बाबा, आपली बाग किती सुंदर आहे, किती सुंदर फुले फुलली आहेत, मी तुम्हाला पाणी घालायला मदत करू का? आता मला एक सांगा, मुलगी कोणाशी बोलत आहे? बाबाशी। बाग कशी आहे? सुंदर। बाबा काय करीत आहेत? बागेला पाणी घालत आहेत। सुंदर फुललेली काय आहे? फुले। मुलगी बाबांना कोणती मदत करणार आहे? बागेला पाणी घालायला। अशा प्रकारे तुम्ही ते चित्र पाहायचं आहे। पहा, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर चित्र दिसत आहे, सर्वांनी पाहायचं आहे। पहा, चित्रामध्ये ती मुलगी मैदानावर खेळायला आलेली आहे आणि ती तिच्या भावंडांबरोबर खेळत आहे आणि मग ती मुलगी त्या ठिकाणी आल्यावर काय म्हणत असेल बा बरं? दादा, मलाही तुमच्याबरोबर खेळायचं आहे, मला तुमच्याबरोबर खेळायला घ्या ना। आता मला एक सांगा, मुलीचा दादा काय करीत आहे? खेळत आहे। मुले कोणता खेळ खेळत आहेत? विटी दांडू। मुलीला काय करायचे आहे? खेळायचे आहे। खेळायचे आहे। मुलीला त्यांच्याबरोबर खेळायचे आहे। पहा, या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये एक आजी आणि आजोबा दिसत असून ते त्या मुलीच्या कुटुंबातीलच आहेत। मुलीचे ते आजी आजोबा आहेत, ते बागेत बसलेले आहेत आणि मुलगी त्यांच्याकडे आलेली आहे आणि काय म्हणते आजी आजोबांना, आजी आजोबा, तुम्ही तर इथे बसले आहात होय, चला आता आपण घरी जाऊया। आता मला एक सांगा, आजी आजोबा कुठे आहेत? बागेत। बरोबर। आजी आजोबा कशावर बसले आहेत? बागेतील बाकावर। मुलगी आजी आजोबांना कुठे घेऊन जाणार आहे? घरी। अशा प्रकारे सर्वांनी चित्रवाचन करायचं आहे आणि लक्षात ठेवा, आपल्या घरातील आई, बाबा, आपला भाऊ म्हणजेच दादा, बहीण, आजी आजोबा हे सर्व आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत। या सर्वांचं मिळून कुटुंब बनतं आणि तेच आपलं कुटुंब। अशा प्रकारे आपण आज माझे कुटुंब याबद्दल माहिती पाहिली। धन्यवाद।